पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात। पूरग्रस्त संपर्क तुटणाऱ्या गावात तसेच आदिवासी क्षेत्रातील दुर्गम गावात तात्काळ मदत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे। त्यासाठी सर्व स्तरावरील संपर्क यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, बचाव पथके 24 तास कार्यान्वित ठेवून जिल्हा प्रशासनाने व संबंधित यंत्रणांनी नेहमी सतर्क राहावे असे निर्देश विभागीय आयुक्त नैना मुंडे यांनी दिले। आपत्तीच्या प्रसंगीवेळी नागरिकांना तात्काळ संपर्क साधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, मदत पथकांचे संपर्क क्रमांक सर्व माध्यमांद्वारे जाहीर करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्तांनी मान्सून पूर्व तयारीबाबत जिल्हा प्रशासनाकडून आज आढावा घेतलाय। यावेळी अपर आयुक्त संजय जाधव, कृषी सहसंचालक गणेश घोरपडे प्रत्यक्षरित्या तसेच 5ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणाचे प्रमुख दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते। विभागीय आयुक्त श्रीमती नैना मुंडे म्हणाल्यात की आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मान्सून पूर्व तयारी व अनुषंगिक उपाययोजना आपापल्या जिल्ह्यात करून ठेवावी। पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटतो, त्या दृष्टीने बाधितांसाठी उंच ठिकाणी निवारा, भोजन व्यवस्था तसेच धान्य, औषधींचा साठा आदी मुबलक सामुग्रीचा तजवीज आधीच करून ठेवावीत। दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत यासाठी जलस्रोताची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी। पावसाळ्यात येणाऱ्या 7 रोगांपासून तसेच विंचूदंश, सर्पदंशापासून बचावासाठी आरोग्य विभागाने तसेच आरोग्य केंद्रात इंजेक्शन व पुरेसा औषधी साठा उपलब्ध करून द्यावा। अवकाळी पावसानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने प्रभावी नियोजन करावे। जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष 24 तास नेहमी कार्यान्वित ठेवावे। एसडीआरएफ तसेच एनडीआरएफ ची बचाव पथके स्थापन करून बोट, लाईफ जॅकेट, दोरखंड आदी आवश्यक साहित्यनिशी सुसज्ज ठेवावी। बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉकड्रिलही जिल्हा प्रशासनाने घ्याव्यात। एल नियोच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व उपाययोजना जिल्हा प्रशासनाने कराव्यात अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या आहेत। त्यापुढे म्हणाले की प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी। आदिवासी दुर्गम गावातील गरोदर मातांची काळजी घेण्यासाठी जवळपासच्या आरोग्य केंद्रात आवश्यक उपाययोजना करून ठेवण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केल्या आहेत। ब्रिटिशकालीन तलावांच्या नियंत्रणांबाबत जिल्हा परिषद प्रशासन व जलसंधारण विभागाने गाढ काढावे। संरक्षणात्मक बाबींची जाणीवपूर्वक कार्यवाही करावी। ग्रामीण भागात नदी खोलीकरण व संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुसार दुरुस्त्या आताच करून घ्याव्यात। महानगरपालिका प्रशासनाने संबंधित शहरातील नाल्यांची साफसफाई व स्वच्छता, डासांचा प्रतिबंध आदी कामे तातडीने पूर्ण करावी। जीर्ण व शिकस्त असलेल्या जिल्हा परिषद शाळा व इमारतींचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबत खातरजमा करावी। धारणीतील जलसाठ्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावेत। नदीकाठील गावात धोकादायक ठिकाणे ब्ल्यू लाईन, रेड लाईन सीमाकरण करावेत। तसेच पूर प्रतिबंधक समिती स्थापन करावी। धरणातील पाणी सोडताना तहसीलदार, पोलीस व कंट्रोल रूमला 24 तास आधी कळवावे। सर्व प्रकल्पांची तातडीने दुरुस्ती करून घ्यावी। दुर्गम भागातील संपर्क न होऊ शकणाऱ्या ठिकाणी बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करावी। हवामान खात्याकडून येणारे इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी असे निर्देशही विभागीय आयुक्त यांनी दिले आहे। जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे बचाव पथकांसाठी मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्स, रोप बंडल, सर्च लाईट, मेगाफोन, ग्लोबल रेनकोट, स्कूबा ड्रायव्हिंग किट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉल्ट्रिक, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे आदीची ॲप, नदी नाल्यांची सफाई, खोलीकरण आदी बाबी संदर्भात पूर्वतयारी संबंधित जिल्हा प्रमुखांनी आताच करून घ्यावी। तसेच वेळोवेळी या संदर्भात आढावा घ्यावा अशा सूचना विभागीय आयुक्त श्रीमती मुंडे यांनी यावेळी दिल्या। जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी, जिल्ह्यातील मुख्य नद्या, नदीकाठील गावे, पुराचा धोका असणारी गावे, हवामानाचा अंदाज वर्तणारी केंद्र, शोध व बचाव पथके, कुशल मनुष्यबळ, प्रथमोपचार किट, औषधीचा साठा, जिल्हा नियंत्रण कक्ष, पूर नियंत्रण यंत्रणा, प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग, बाधितांसाठी अन्न, भोजन, निवारा, औषधींचा साठा आदी बाबी संदर्भात श्रीमती मुंडे यांनी सविस्तर आढावा घेतला आहे। तसेच आगामी खरीप हंगामाबाबत व मान्सून पूर्व तयारी संबंधित कृषी विभागाने केलेले नियोजन याबाबतही त्यांनी आढावा घेतलाय। महाराष्ट्र शासनाच्या UDCPR नियमावलीतील EWS संदर्भातील अटींचा चुकीचा अर्थ लावून फक्त अमरावती जिल्ह्यात प्लॉट धारकांना वेटीस धरले जात असल्याचा गंभीर आरोप अमरावती एकता प्रॉपर्टी ब्रोकर्स अँड लँड डेव्हलपर्स असोसिएशन यांनी केला आहे। राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये EWS प्लॉटचे खरेदी खत नियमितपणे नोंदवले जात असताना अमरावती जिल्ह्यात मात्र खरेदी विक्री प्रक्रियेला अडथळे निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे।
असोसिएशनच्या मते UDCPR मध्ये नमूद केलेल्या काही अटींचे स्थानिक स्तरावर तर्कवितर्क लावले जात असून त्यामुळे व्यावहारिक अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. प्लॉट मालकीवर कायदेशीर बंधन निर्माण होत असल्याने सामान्य नागरिक आर्थिक व मानसिक तणावात सापडत आहे. विशेषतः मेडिकल इमर्जन्सीमुळे स्वतः प्लॉट विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीची विक्री प्रक्रिया थांबल्याने तो गंभीर आर्थिक संकटात सापडल्याची उदाहरणही समोर आली आहे. यापूर्वी मालमत्तेच्या ओळखीवर किंवा उत्पादनाच्या आधारावर अशा प्रकारच्या अटी लागू करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे समाजात आर्थिक स्थितीनुसार विभागणी होत असल्याची भावना निर्माण होत असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. असोसिएशनने सदर केलेल्या माहितीनुसार भारतातील 10 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले करदाते सुमार 82.6 लाख आहेत. त्यानुसार अमरावती जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अंदाजे 20,000पेक्षा कमी नागरिक उच्च उत्पन्न गटात येतात. म्हणजेच जिल्ह्यातील जवळपास 99% लोकसंख्या EWS श्रेणीत मोडते. या परिस्थितीत केवळ 1% लोकांच्या निकषावर संपूर्ण व्यवहार थांबविणे अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. असोसिएशनने स्पष्ट केले की महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार मालमत्तेच्या कायदेशीर दस्तऐवजावर किंवा गाव नमुना 7/12वर EWSचा उल्लेख करणे बंधनकारक नसताना अमरावतीत वेगळीच भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभाव्य निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने स्पष्ट आदेश काढून खरेदी विक्री प्रक्रिया सुरळीत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश पाटील यांनी. सरकारने 6 मीटर आणि 7.5 मीटरच्या लेआउटमधील रोडच्या जिथे जिथे रोड आहेत ज्या लेआउटमध्ये त्या लेआउटच्या सगळ्या खरेद्या थांबवलेल्या आहेत. असा कुठलाही निर्णय शासनाच्या वतीने झाला असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट, EWSचे लेआउट टाकलेले आहेत. हा कायदा ॲक्च्युली 2019मध्ये आलेला आहे EWSसाठी. EWSचं जर लेआउट तुमचं असेल त्याच्यामध्ये 10% रिझर्वेशन ठेवता येतं. परंतु सरसकट जर तुम्ही EWS या नावाखाली जर लेआउट टाकत असाल तर मग SC ST OBCने जागा घ्यायची नाही का लेआउटमध्ये? त्यांचं काय? आणि त्याच्याहीमध्ये हे झालेलं आहे की EWSच्या ज्या खरेदी आहेत त्या सरसकट लोकांनी घेतलेल्या आहेत. सरसकट म्हणजे ओपन कॅटेगरीच्या लोकांसाठी फक्त EWS असतो, परंतु त्याच्यामध्ये खरेदीदार SC ST OBCसुद्धा आहे. मग उद्याला जर EWSचा कायदा त्याच्यामध्ये लावला तर SC ST OBCच्या खरेदी तुम्ही कॅन्सल कराल काय? आणि SC ST OBC लोकांनी प्रॉपर्टी घ्यायचीच नाही काय? आता त्यांनी घेतली असतील त्यांच्या खरेदी कॅन्सल कराल का? हा सगळ्यात मोठा मुद्दा ह्या शासनाच्या वतीनं उपस्थित झालेला आहे. आणि त्याच्या नावाखाली रजिस्ट्रार ऑफिसच्या माध्यमातून सगळ्या खरेदी थांबवण्यात आलेल्या आहे. एखादा गरीब व्यक्ती जर खरेदी करत असेल तर त्याचा उद्देश त्याच्या मागे असा असते की मेडिकलसाठी असो किंवा एखादा ॲडमिशन असेल किंवा लग्न असेल याच्यासाठी किंवा मेडिकलचं काही असेल त्याच्यासाठी एखादा प्लॉट जर घेतलेला असेल तर तो प्लॉट विकून त्याच्यासाठी तो पैसा वापरण्यात येतो. परंतु सरसकट जर अशा पद्धतीने तुम्ही खरेदी थांबवल्या, जनतेला जर तुम्ही वेठीस धरत असाल, शासनाच्या माध्यमातून जर चुका करत असाल तर फक्त जनतेला वेठीस न धरता ज्या लोकांनी हे सगळं केलं, ज्या अधिकाऱ्यांनी केलं त्यांना निलंबित करावं लागेल अशी आमची इथे मागणी आहे. एकता प्रॉपर्टी ब्रोकर असोसिएशनतर्फे कलेक्टर ऑफिसला निवेदन घेऊन आलो होतो आम्ही. यांनी 2019 नंतरचा EWSच्या कायद्याखाली बाकीच्या म्हणजे जुन्या लेआउटच्या पण खरेद्या 85 पासून 90 पर्यंत पूर्ण खरेद्या यांनी थांबवल्या आहेत. 7.5 मीटर आणि 6.5 मीटर हे याची मनमानी चालू आहे. आणि गरीब लोकांचं आता ज्यांचे लग्न आहे, ज्यांच्या मुलाचे ॲडमिशन करायचे आहे, त्यांनी आता प्लॉट विकले आहे. हे व्यवहार कॅन्सल होऊन राहिले. आणि आपण म्हटलं त्यांना आदेश द्या व लिहून द्या तर ते लिहून द्यायला तयार नाही, कोणी उत्तर द्यायला तयार नाही आहे. फक्त अमरावती शहरातच हा उत्पन्न म्हणजे विषय झालेला आहे. शासनाचा कोणताच आदेश नाही आहे. दिनांक 14 मे अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेच्या अहवालानुसार विविध प्रलंबित मागण्यांच्या समर्थनार्थ बुधवारी 20 मार्च रोजी देशव्यापी एकदिवसीय बंद पुकारण्यात आला आहे. या बंदामध्ये देशभरातील घाऊक व किरकोळ औषध विक्रेते सहभागी होणार असून अनेक औषध दुकाने बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात नागरिकांना आवश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती अमरावतीचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर AM माणिकराव यांनी दिली आहे.
मुंबई येथील नियंत्रण प्राधिकरणाच्या निदर्शनानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न मेडिकल स्टोअर्स तसेच 24 तास सुरू असणाऱ्या औषध दुकानांशी प्रशासनाने समन्वय साधला आहे. नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक जीवनावश्यक औषधीचा पुरवठा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहे. कायदा व सुव्यवस्था तसेच आरोग्य सेवा अबाधित राहाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच खाजगी व अर्ध सरकारी रुग्णालय प्रशासनांनी सातत्याने संपर्क ठेवण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून आवश्यकतेनुसार औषधे नियोजनापूर्वी खरेदी करण्याचेही सांगितले आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे ज्येष्ठ पत्रकार अशोकभाई जोशी यांनी. ये ऑनलाइन जो औषध बिक्री हो रही है इसकी रोकथाम सरकार ने करना चाहिए, उसको त्वरित बंद करना चाहिए, क्योंकि ऐसा कोई नियम पास नहीं किया है गवर्नमेंट ने कि ऑनलाइन बिक्री शुरू रहे और इसके ऑनलाइन बिक्री से जो डुप्लीकेट दवाइयाँ ऑनलाइन जो मेडिसिन आ रही है उसमें बहुत सारा माल स्पूरियस यानी डुप्लीकेट आ रहा है, जो जनता के स्वास्थ्य के साथ खिलवाड़ हो रहा है. इसमें हमारा विरोध है और हम पिछले 8 साल से ये मांगनी रख रहे हैं, लेकिन गवर्नमेंट हमारी इसके अंदर कोई सुनवाई नहीं कर रही है. इसके लिए हमने आज आखिरी रास्ता अपना है बंद का. इसके बाद भी अगर गवर्नमेंट हमारी सुनवाई नहीं करती है तो हम हमारी हड़ताल जो है आगे बेमुदत करेंगे. दिनांक 16 मे 2026 अस्तित्व महिला प्रभाग संघ फुगबाग वार्षिक सर्वसाधारण सभा माहुली चोर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली आहे. सदर सभेला धामणगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार साहेब माननीय प्रतापदादा अडसड यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते किरणदादा पातुरकर तसेच मोनिका मॅडम, उत्कृष्ट आयोजिका ग्रामपंचायत माहुली चोर येथील सरपंच माननीय सौ संगीता झंजाट तसेच उपसरपंच श्री राजूभाऊ सरोदे, तालुका अभियान व्यवस्थापक कक्षातील तालुका अभियान व्यवस्थापक रश्मी कुंभलवार मॅडम तसेच सविता बहादुरे, तालुका व्यवस्थापन मॅडम, प्रभाग समन्वयक विवेक तिरमारे तसेच सामाजिक कार्यकर्ते मंगेश जामिक आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात अस्तित्व महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष दुर्गाताई मेश्राम, कोषाध्यक्ष प्रेमिलाताई सयाम, सचिव बबिताताई खांबरे तसेच बँक ऑफ महाराष्ट्र माऊली चोर येथील शाखा व्यवस्थापक सोनाली पन्नासे तसेच सर्व ग्रामसंघ पदाधिकारी, सर्व बचत गटातील महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रास्ताविक रश्मी कुंभलवार मॅडम यांनी केले, तर मागील वार्षिक कामकाज सविस्तर आढावा व अहवाल वाचन रेश्मा ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय तालुका व्यवस्थापन रश्मी कुंभलवार मॅडम यांनी केले. माननीय आमदार प्रतापदादा अडसड यांनी महिलांना उद्देशून उपजीविका वाढविणे तसेच महिला सक्षमीकरण याविषयी मार्गदर्शन केले. तसेच महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे HB कॅम्प घेण्यात आले. तसेच कार्यक्रमाप्रसंगी विविध मनोरंजनात्मक व प्रोत्साहन रांगोळी स्पर्धा, लिंबू चम्मच स्पर्धा, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व बक्षीस सुद्धा वाटप करण्यात आले. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र माऊली चोर यांच्या माध्यमातून एकूण 6 समूहाला 24 लाख रुपये कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तसेच बँक ऑफ बडोदा यांच्या माध्यमातून 2 महिलांना 2 लाख रुपये वैयक्तिक बँक कर्ज मंजूर तसेच 5 समूहाला 25 लाख रुपये बँक कर्ज मंजूर व शासन लेटर माननीय आमदार साहेब प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या कॅडरला प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ग्रामीण विकासासाठी आयोजित हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झालाय. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रतीक्षा जयवंत गाडेकर यांनी केले. शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सविता बहादुरे मॅडम यांनी मानले आहे. वाशिम येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या लाईट संबंधित तक्रारी व समस्या वेळेत सोडवल्या जात नसल्याचा आरोप होत असून 4 व्हीलर गाड्यांच्या सेंटर प्रक्रियेसह इतर अनेक कामांमध्येही अनियमितता असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान संबंधित कार्यालयात भेट दिल्यानंतर कार्यालय परिसरातील साफसफाईची अत्यंत वाईट अवस्था समोर आली आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ वातावरण व दुर्लक्षित व्यवस्था पाहायला मिळाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. कार्यालय की कचरापेटी असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहे. वीज वितरण कंपनीने नागरिकांच्या मूलभूत समस्या तात्काळ सोडवाव्यात, कार्यालयातील स्वच्छता राखावी तसेच प्रलंबित कामांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय वाशिम जिल्हा प्रतिनिधी संतोष लांडकर यांनी. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.